अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु काय दंग होऊन गेलो ना ऐकण्यामध्ये. त्याच्यामुळं पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, क्षणोक्षणाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू. जगद्गुरु तुकोबराय काय करतात महाराज, विधेयाची स्तुती करतात. विधेय म्हणजे काय, जे करायला पाहिजे ते. मग आपल्या जीवनामध्ये इति कर्तव्यता कशामध्ये महाराज, परमार्थामध्ये. मी आत्ताच सांगितलं, परमार्थामध्ये इति कर्तव्यता आहे. हे जे मनुष्य शरीर भेटले ते त्याच्यासाठीच भेटलेले महाराज. हे प्रमाण आहेत भरपूर, त्याच्यासाठी शरीर भेटलेले. मग तो असणारा परमार्थ साध्य व्हावा त्याच्यासाठी काय करतात, स्तुती करतात. क्षणोक्षणाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू. मामा आहेत का, या ना मामा, या इकडे हाताखाली या, जवळ म्हणजे इथं जवळ या ना, या या या. येत नाहीत का, लांबूनच ना दिसतोय मामाला बिया. मी म्हणलं मामा आहे का, काय चाललं होतं आपलं. हा, क्षणोक्षणाचे करा. मामांना कोटी कोटी धन्यवाद. तिथं गवाय ना आले तुम्ही, धन्यवाद. हा, मामांची खूप तळमळ होती, कीर्तन व्हावा इकडे बोलवायची खूप दिवसाची इच्छा होती मामांच्या. इति कर्तव्यता परमार्थामध्ये महाराज, तो असणारा परमार्थ जगद्गुरु तुकोबरे आपल्याला सांगतात. बाबा काय करा, उपदेश करतात. क्षणोक्षणाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू. एक एक क्षणाला काय करा, विचार करा. कशासाठी, तरावया पार भव सिंधू. भव नाम संसार आणि सिंधू नाम सागर. या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी काय करा, विचार करा. कधी करा, अमावस्या पौर्णिमेला करा. बरोबर आहे का नाही, कधी करा म्हणले, क्षणोक्षणा. एक एक क्षणाला काय करा, विचार करा. कशाचा, ह्या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी काय करा, विचार करा महाराज. ते विधेयाची स्तुती करतात. पण काही मंडळी जरा थोडं बोर झाल्यासारखं झाले, जरा कॅसेट बदली करत. कृष्ण महाराज लयच असे डोळे बारीक केलेत. काही माणसं जगद्गुरु तुकोबरायांकडे गेले, म्हणले तुकोबराय ठीक आहे म्हणले, तुम्ही आम्हाला उपदेश केलाय, सांगितले म्हणले, क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. एक एक क्षणाला तुम्ही विचार करायला सांगितलं, हे खरं म्हणले. पण तुम्हाला कुणी सांगितलं म्हणले आम्ही विचार करत नाहीत म्हणले. अहो म्हणले तुकोबराय, आमचा विचार करून करून फार पागल व्हायची वेळ चालू आहे म्हणले. काही काहीला मेंटल हॉस्पिटल मधल्या गोळ्या चालू आहेत म्हणले. इतका आम्ही विचार करतो. कोणी सांगितलं म्हणले तुम्हाला विचार करीत नाहीत, किती विचार करतो. बरं आपण कमी विचार करतो का महाराज, रात्रंदिवस आपला विचार चालू ना. बघा तुम्ही समाजामध्ये काही विचार करणारे प्रकार आहेत महाराज. काही माणसं असते तर अर्धविचारी, फक्त अर्धाच विचार करणारे. काही माणसं पाश्चात्य विचारी, एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर विचार करणारी मंडळी जी आहेत ती. तिसऱ्या क्रमांकाची निरर्थक विचारी, म्हणजे निरर्थक विचार, जो विचार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्याचा तीळ मात्र सुद्धा फायदा नाही, असा विचार करणारी तिसऱ्या क्रमांकाची निरर्थक विचारी. चौथ्या क्रमांकाची अनर्थक विचारी. अनर्थक विचार म्हणजे काय, जो विचार करून आपल्या जीवनामध्ये काय करतात ते दुःख पाडून घेतात महाराज. आणि क्वचित काही माणसं असतात या समाजामध्ये की जी काय करतात, सार्थक विचार करतात. सगळ्यात पहिल्या क्रमांकाची अर्धविचारी. बघा तुम्ही, अर्धविचारी म्हणजे काय, जितकी नड आहे तितक्या पुरताच विचार करणारी. समजा व्यवहारामध्ये पैशाची गरज पडली, नड पडली पाटील, समजा इकडं तिकडं, मग लगेच मागणार, याला माग त्याला माग, इकडून तिकडून व्याजाने आणणार महाराज. पण हे व्याजाने पैसे घेताना आपण तेव्हा त्याचा विचार करत नाही की हे पैसे वापस द्यायचेत महाराज. हे अर्धात फक्त गरजेपुरताच विचार करणारी पहिल्या क्रमांकाची. म्हणजे काही देतही नाही, तो भाग वेगळा, समजा व्याजार करून टाकते त्या सावकाराला. पण समजा अशी काही मंडळी आहेत ती अर्धा विचार करणारी. त्याच्यानंतर पाश्चात्य विचारी, एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर त्याचा विचार करत बसणारी. मला एक गोष्ट सांगा, गोष्ट म्हणजे बोलायच्या आधी किंवा एखादी गोष्ट करायच्या आधी विचार करायला पाहिजे माणसाने का नंतर करायला पाहिजे, आधी करायला पाहिजे. पण माणसं काय करतात महाराज, आधी घडे चुकन मग आठवण, मग नंतर काय फायदा आहे का, नाही महाराज. पण आपली अशी भरपूर पुष्कळ मंडळीत महाराज, एखाद्याला काही राग आला, बसा बसा काहीतरी बोलणार, शिव्या देणार, तोंडावर कंट्रोल ठेवणार नाही, नंतर त्याला वाईट वाटून घेणार. आले उगत त्याला शिव्या दिल्या, असं उगत बोललो म्हणजे नंतर त्रास करून घेणार, नंतर काही फायदा आहे का निवृत्ती महाराजी. त्याच्यामुळे माणसाने आधी विचार करायला पाहिजे. मग अशी काही पाश्चात्य विचारी विचार करणारी मंडळी आहेत समाजामध्ये महाराज. तिसऱ्या क्रमांकाची कोण होते, निरर्थक विचार करणारी. निरर्थक, निरर्थक म्हणजे काय बघा तुम्ही, जो विचार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये तीळ तीळ मात्र सुद्धा काही नाही मामा फायदा नाही, तीळ मात्र सुद्धा आपल्या जीवनामध्ये फायदा नाही. बघा तुम्ही, उगं बसल्या बसल्या गाढवाच्या अंगावर किती केस असतील किंवा कावळ्याला किती दात असतील, म्हणजे काही घेणं नाही देणं नाही, म्हणजे तसा विचार करणारे निरर्थक. बघा तुम्ही, भिन्न भिन्न नाही महाराज, असेच लय मोठे नमुने आहेत महाराज. कसा म्हणजे आपण सगळे त्याच्यातच येतो, बिना कामाचा विचार आहे महाराज, निरर्थक. काही तुकाराम महाराज काय का विचार, पण निरर्थक विचार करणारे. अहो कोण काय विचार करेल कृष्ण महाराज, कोणाची बुद्धी कुठं जाईल काही सांगता येत नाही. एक उदाहरण तर असं आहे महाराज, म्हणजे त्याच्यासाठी उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे कुणाची विचाराची लेवल कुठं जाईल, कोणत्या दर्जाचा माणूस विचार करेल काही सांगता येत नाही महाराज.
विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. एक जणाला इथून हात म्हणजे कोण किती काय लेवल विचाराची ह्याच्यासाठी उदाहरण सांगतो, लक्ष देऊन ऐका तुम्ही. इथून एक जणाला हातनूरला जायचं होतं. किती किलोमीटर हातनूर? 12 किलोमीटर. बस आहे ना गावात आपल्या? नाही वाटतं. हा बरं तरी धरली उदाहरणामध्ये काय त्याला हातनूरला जायचं होतं. बस स्टँडला गेला. बस आली फुल भरलेली होती. घुसला मध्ये घुसल्यानंतर एका ठिकाणी त्याला जागा दिसली खाली. मग जागा करत गेला तिथं एक नेमकं लेडीज बसलेली होती अलीकडे. त्यांना तो म्हणला, आई थोडं पलीकडे सरकता का, मला बसू द्या. त्या बाईला असला राग आला महाराज. त्या बाईने एक एक डोळा इतकं करून म्हणली, मेल्यान मुडद्यान तुझी राख रांगोळी झाली रणकी झाली, कस काय म्हणलास रे मला. अचंबितच झाला. त्याला वाटलं काय झालं आपण नेमकं काय बोललो नेमकं. ते म्हणलं काय झालं, कस काय म्हणलास म्हणली मला आई सांग. परत त्यांनी शिव्या सुरू केल्या. आता शेजारी पाजारी जे होते त्यांना वाटलं काय झालं गड्या, इतका या बाईला राग आला. त्याच्यातलं एक जण म्हणलं, मावशी काय झालं, तू गबस म्हणली मुडद्या. तो कस काय म्हणला मला म्हणली आई म्हणली तुझी राख रांगोळी. आता महिला मंडळ माता भगिनी महाराज त्याच्यामध्ये एकशे बडकर एक असतात, ते काय बघायचं प्युअर क्वालिटीचे असतात. परत ते असे सुरू केले महाराज. परत सुरू केल्या. कुणाला काही कळाना गेलं, सगळे बुचकळ्यात पडले. नेमकं झालंय काय, मावशीला राग कशा झाला म्हणले, मावशी पण झालंय काय ते तर सांगा. तुम्ही गबासा म्हणले तुम्हाला नाही माहित म्हणले. परत सुरू केलं, काहीच कळायला गेले. पण त्यातलं एक जण तुम्हाला, मावशी नेमकं झालंय काय हे तर सांगा, कशामुळे तुम्हाला एवढा राग आला. तू गबास म्हणली मुडद्या. ह्याची जर मी आई म्हणली ह्याच्या बापाची कोण झाली म्हणे. बघा आता इतका विचार करायची काय गरज आहे का तिथं, काय गरज आहे का आपण इतका विचार करणार महाराज. म्हणजे हे कशासाठी सांगतोय, निरर्थक विचार. विठ्ठल विठ्ठल. काहीच फायदा नाही महाराज, काहीच फायदा नाही. हे उगं महाराज मोकार का पाहतील लोक काय काय उगं राजकारणात पुढे अभंगामध्ये आपल्याला तिथं चिंतन करायचे. निरर्थक विचार आहे. बघा तुम्ही काही माणसं अनर्थक विचार. अनर्थक म्हणजे काय महाराज, जो विचार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ते काय करतात, दुःख पाडून घेतात. ह्याचे दोन उदाहरण आहेत महाराज. एक पौराणिक उदाहरण सांगतो आणि एक व्यावहारिक सांगतो महाराज. व्यावहारिक उदाहरण पहिलं सांगतो. म्हणजे अनर्थक विचार म्हणजे जो विचार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय होतं, तुकाराम महाराज दुःख पाडून घेतात. ते दुःख पडतं महाराज. एक जणाचं घर गवळीवाड्या शेजारी होतं. गवळीवाडा करतो ना, जिथं म्हशी वगैरे गायी असतात ते घर. त्याच्या घराशेजारी एक जणाचं घर होतं. तिथं बाहेर एक जण तो वाट्यावर बसलेला असायचा. शेजारीच ते गवळीवाडा असल्यामुळे रोज सकाळी संध्याकाळी मशीनला जाता येता काय करायचा, तो बघायचा महाराज. रोज बघायचा. रोज बसलेला असायचा वाटेवर सकाळ संध्याकाळ. बिनकामीच होता तो, बसलेला असायचा. रोज बघायचा. जाता येता एक दिवस त्याच्या डोक्यामध्ये विचार आला. त्यांनी एक म्हैस बघितली आणि तो म्हणला, ह्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं घुसन का नाही घुसन. हा काय आला त्याच्या डोक्यामध्ये विचार आला महाराज. काही गरज आहे का ह्या विचाराची, नाही गरज. पण तरी सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये काय आला, विचार आला. रोज विचार करायचा. रोज सकाळी त्या मशीनला जाताना बघायचं निवृत्ती महाराज. रोज त्याच्या डोक्यात विचारायचं, सकाळी डोकं घुसन का नाही घुसन. त्यांनी जी म्हैस बघितली तिच्या. परत संध्याकाळी त्याला म्हशी आली, परत अजून विचार करायचा, घुसन का नाही घुसन. रोज विचार. 1 2 3 4 6 महिने त्यांनी रोज विचार केला महाराज. 6 महिने. 6 महिन्यानंतर त्याचा मेवणा आला. मेवणा म्हणजे कोण, बायकोचा भाऊ आला. आल्यानंतर मग तो मला, दाजी अ दाजी काय करता म्हणलं. काही नाही रे, हा विचार करतोय मला. म्हणला कसला विचार करतात, काय नाही म्हणला. ती म्हैस आहे म्हणला, त्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं घुसन का नाही घुसन याचा काय करतोय म्हणला मी, विचार करतोय. ते मेवणाच असतोय महाराज. मेवणा म्हणला, दाजी नुसतं विचार करून काय होणार आहे म्हणला, प्रत्यक्ष करून बघा काय होते काय नाही, तसं कळलं ना. असं काय कळणार आहे म्हणला नुसता विचार करून. चालतंय म्हणजे आता दाजीनं ठरलं म्हणले, उद्याच्याला आपल्याला बघायचंच म्हणजे म्हशीच्या शिंगात डोकं घुसतं का नाही म्हणले. चालतंय. दुसऱ्या दिवशी नेमकं त्यांनी ठरलं, तर म्हशीच्या शिंगात डोकंच घालून बघायचं कृष्ण महाराज काय होते काय नाही. ठरलं त्यांनी. ठरल्यानंतर नेमकं काय झालं बरं का, त्या दिवशी ती म्हैस मालकाने अशी हाणली होती मरुस्त हाणली होती. तसं म्हशी हाणायच्याच लायकीच्या असतात. म्हणजे इतकी हाणली होती लयच हाणली होती महाराज म्हैस. आणि ती अशी रागात अशी तुऱ्यातच होती महाराज. अशी डुलतच आली, अशी रागात फुसकऱ्या हानीतच आली ती म्हैस. हाणलेली होती मालकाने. फुस करीत आली बाहेर, झुलत आली बाहेर. याने ठरलेलं म्हणला महाराज 1 2 3 म्हणला. जी म्हशीच्या शिंगात डोकं घातलं महाराज, आणि जी म्हैस उधळली का नाही महाराज फदाडक करीत तिनं काय केलं, तो आपटीत पार सगळे कपडे फाटले महाराज. आपटीत गावाच्या बाहेर नेला. गावाच्या बाहेर नेऊन उकांड्यावर फेकला महाराज. फेकल्यानंतर मग ही सगळी जी शहाणी मंडळी, जी आमची निवृत्ती महाराज कृष्ण महाराज, ही सगळी गोळा झाली आणि त्याला उचललं दवाखान्यात नेलं महाराज. म्हणजे तसं नाही, ते उचलून त्यांना दया आली म्हणून ते उचलून दवाखान्यात घेऊन गेले महाराज. दवाखान्यात त्याला ऍडमिट केल्यानंतर मागून मग सगळी गावकळी मंडळी काय झाली, गेले महाराज त्याला भेटायला. मागं गेले, गावातून गेले सगळे ग्रामस्थ मंडळी गेले आणि त्याला म्हणले, यार मूर्खाच करा म्हणले, म्हशीच्या शिंगात डोकं घालायच्या आधी विचार कसा केला नाही तुम्ही. मला विचार 6 महिने विचार केला, तवा डोकं घातलंय म्हणला. आता असा विचार केल्यानंतर काय होणार आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल.
जो विचार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय होतं, दुःख पदरामध्ये पडतं महाराज. तुम्ही पौराणिक कथा श्रीमद भागवत कथा आहे ना, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवतामध्ये प्रारंभिक सुरुवातीच्या महात्म्यामध्येच आलेली कथा आहे महाराज. धुंदू आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते. मी सांगतोय कशासाठी की अनर्थक विचार केल्यानंतर स्वतःच्या जीवनामध्ये काय होतं महाराज, दुःख पडतं. आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते, त्यांची दुंदुरी नावाची पत्नी होती. धुंदुकारी नावाचा त्यांना काय झाला, मुलगा झाला. मला सांगायचे काय की ज्यावेळेस पुत्र प्राप्ती होत नव्हती, जंगलात गेले, ते फळ दिलं, त्यांनी सांगितलं की पत्नीला खाऊ घाल. ते पत्नीला दिलं, पण त्या दुंदुली नावाची जी पत्नी होती त्यांची, तिने ते खाल्लं नाही महाराज. का नाही खाल्लं? तिनं काय विचार केला, जर हे मी फळ खाल्लं, फळ खाल्ल्यानंतर ज्यावेळेस मला दिवस जातील, मी गरोदर राहील, आणि गरोदर राहिल्यानंतर ज्यावेळेस घराला आग लागल त्यावेळेस घरातले सगळे मेंबर पळून जातील आणि मी एकटी काय होईल, घरात राहीन, मला पळता यायचं नाही. कधी तिनं विचार केला असा? सगळं व्हायच्या आधीच महाराज. आणि परत दुसरी गोष्ट, ती म्हणली पूर्वीच्या काळात ननंद यायच्या बाळणपण करायला, ती म्हणली माझी ननंद आधीच लय चुटी म्हणली, ती आल्या सगळं घरदार धुवून नेईन म्हणली, नकोच म्हणली. तिनं ते फळ खाल्लं नाही. त्याचा परिणाम काय झाला महाराज, धुंदुकारी नावाचा राक्षस जन्माला आला आणि त्याच्या पोटून काय झालं, तिला मरण पत्करावं लागलं महाराज. हे जे दुःख तिच्या जीवनामध्ये पडलं, हे कशामुळे पडलं महाराज? अनर्थक विचार केल्यामुळे. विठ्ठल विठ्ठल. क्वचित माणसं या जगामध्ये आहेत की ती काय करतात महाराज, सार्थक विचार करतात. मग सार्थक विचार कोणता आहे? क्षणोक्षणाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. एका एका क्षणाला महाराज आपण काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. खूप मोठी गोष्ट आहे महाराज, एका क्षणाला करायला पाहिजे. बघा तुम्ही, 84 लाख जीव आहेत महाराज, जीवांचे प्रकार आहेत, युनी आहेत. त्या युनीमध्ये फक्त मनुष्य जन्मात असा आहे की ज्याला काय बुद्धी आणि विचार करण्याची काय क्षमता आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबरे आपल्याला उपदेश करतात. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. व्यास देई घडे देवाचे भजन, व्यास देई घडे देवाचे भजन, व्यास देई घडे देवाचे भजन, व्यास देई घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. व्यास देई घडे देवाचे भजन, व्यास देई घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. व्यास देई घडे देवाचे भजन, व्यास देई घडे देवाचे भजन, देवाचे भजन, देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे. या देहामध्ये काय महाराज शक्य? भगवंताचं नामस्मरण भजन कुठं? या देहामध्ये शक्य महाराज. आणि कहे ज्ञान नाही कुठे. दुसऱ्या युनीमध्ये ते सगळे भोग आहेत महाराज, त्यांच्यामध्ये काय फक्त भोग भोगायचं काम ती बाकीची युनी करतात. पण विचार प्रधानता जी आहे ती फक्त मनुष्य युनीमध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबराय विनंती करतात, चनोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. भव नाम संसार आणि सिंधू नाम सागर. याच्यातून तरुण जाण्यासाठी काय करायला पाहिजे महाराज? आपण एका एका क्षणाला विचार करायला पाहिजे. पण सगळ्यात दुर्भाग्याची गोष्ट आहे की आपल्याला कोणाला येत नाही माहिती की भव सिंधू आपण आहोत म्हणून महाराज. बघा तुम्ही, भवनाम संसार सागर म्हणजे काय? संसरती इति संसार महाराज, जो चालत राहतं. याच्यात कुणा वाचून कुणाचं बंद पडत नाही. कुणी राहिलं काय आणि गेलं काय? बघा तुम्ही, किती मोठमोठे गेले तरी सुद्धा राहिलं का बंद नाही महाराज, चालत राहणार आहे. आणि किती संसाराचं जे आहे थोडं दुःख आहे का महाराज? त्या दुःखाचा काय हा भव सिंधू, सिंधू मध्ये सागर, दुःखाचा काय सागर आहे महाराज. थोडं दुःख आहे का महाराज संसारामध्ये? आणि का दुखे सांग